नमस्कार. मी डॉक्टर सुवर्णा बालंखे, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल खापरी येथे गेले 12-13 वर्ष बाल नेत्ररोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. मुळात आपल्याकडे डोळ्यांच्या आजारांबद्दलच जागरूकता कमी आहे. त्यातही लहान मुलांना पण डोळ्यांचे आजार होऊ शकतात हे तर पहिले आपल्या ध्यानीमनीच येत नाही. त्याचे वेगळे डॉक्टर असू शकतात हे तर चांगल्या लोकांना पण माहिती नसतं. तर आज हीच गैरसमजूत दूर करायचा प्रयत्न करू आपण. लहान बाळांना जन्मापासून किंवा बरेच वेळेला जन्म व्हायच्या आधीपासून म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून आजार होऊ शकतात. त्यात कंजनायटल कॅटरॅक्ट, कंजनायटल ग्लॉकोमा किंवा डोळ्याचा तिरपेपणा असे आजार असतात. त्यामुळे जन्माच्या वेळेला बाळांच्या डोळ्याची तपासणी होणे आवश्यक असते. मूल थोडं मोठं झाल्यावर डोळ्यातनं पाणी येणं, डोळे लाल होणं किंवा उन्हात उजेडात गेल्यावर 2 मधून 1 डोळा बंद करणं, शाळेत गेल्यावर फळ्यावरचं ब्लॅकबोर्डवरचं नीट दिसत नाही म्हणून समोर जाऊन पाहणं किंवा शाळेतला परफॉर्मन्स खराब होणं, या सगळ्या गोष्टी डोळ्यांच्या आजारांशी संबंधित असू शकतात. त्यामुळे असे काहीही चिन्ह आढळल्यास मुलांच्या डोळ्यांची तपासणी ही ताबडतोब होणे आवश्यक असते. आम्ही असं म्हणतो की मूल शाळेत जायच्या आधी एकदा तरी डोळ्याची तपासणी झाली पाहिजे, म्हणजे बेसिक काही आजार असतील तर त्यांचे निदान करता येते. महत्त्वाचा एक आजार लहान वयात होणारा म्हणजे डोळ्यांचा तिरपेपणा. त्याला स्क्विंट किंवा स्ट्रॅबिझमस असं म्हणतात. तर डोळे तिरपे का होतात? दोन्ही डोळ्यांचं एकत्र काम करण्याची जी शक्ती असते ती मेंदूकडे असते, ब्रेनकडे असते. कुठल्याही कारणाने जर ब्रेन दोन्ही डोळ्यांना एकत्र ठेवू शकलं नाही तर डोळे तिरपे होतात. किंवा 2 मधून एका डोळ्याला किंवा दोन्ही डोळ्याला मोठे चष्म्यांचे नंबर असणे, मोतीबिंदू सारखा आजार असणे, अशा काही कारणांमुळे पण डोळे तिरपे होऊ शकतात. खूप रेअर चान्सेस असतात की डोळ्याला रेटिनोब्लास्टोमा नावाचा म्हणजे डोळ्याच्या रेटिनाचा कॅन्सरचा प्रकार आहे, तो असल्यामुळे पण डोळा तिरपा होऊ शकतो. त्यामुळे तिरपा डोळ्याला वयासोबत ठीक होऊन जाईल असं दुर्लक्ष न करता कोणाचाही डोळा तिरपा आढळल्यास त्याची ताबडतोब तपासणी होणे आवश्यक असते. याला डोळ्याला चष्मा लावून किंवा घरी करायचे काही व्यायामाचे प्रकार देऊन हा डोळा ठीक करता येतो. काही लोकांना तिरपा डोळा सरळ करायला ऑपरेशनची पण गरज पडू शकते. ऑपरेशन हे अगदी प्रत्येकाला लागेलच असं नाही, पण चेकअपनुसार आम्ही ते ठरवत असतो. ऑपरेशन म्हटलं की घाबरून जायचं कारण नाही. खूप लोक विचारतात की डोळा बाहेर काढून ऑपरेशन करणार का, किंवा मग त्यानंतर डोळ्याला परत दिसणार नाही का? असं काहीही नाही. ऑपरेशन जरी किचकट असलं तरी पण ऑपरेशन हे सेफ आहे. हे ऑपरेशन आपण डोळ्यांच्या सरफेसवर आय मसल्सला करत असतो आणि त्यामुळे इन्फेक्शनचा चान्स 1 in 3000 म्हणजे इतका कमी असतो. सेफ ऑपरेशन आहे याची डॉक्टरांकडून पूर्ण माहिती घेऊन हे करायला पाहिजे. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटलला आम्ही गेल्या 12 वर्षापासून अशा प्रकारचे ऑपरेशन्स करतो आहे आणि इथे जवळपास 1200 मुलांचे तिरप्या डोळ्यांचे सरळ करायचे सक्सेसफुल ऑपरेशन झालेले आहे. त्यानंतर डोळ्याची पापडी खाली असणं किंवा डोळ्यातनं पाणी गळणं असेही त्रास लहान मुलांना असू शकतात. या सगळ्या गोष्टींचा थरो चेकअप होऊन त्यावर ट्रीटमेंट करता येते. तर आपल्यापैकी कोणाला असा त्रास असलेले मुलं आढळल्यास आमच्या हॉस्पिटलला नक्की घेऊन यावे. यांची पूर्णपणे मॉडर्न पद्धतीने इथे चेकअप होऊन ट्रीटमेंट केली जाईल.